नमस्कार, मी रामनाथ जवरे। माझं इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण माझे आजोबा श्रीधर दशरथ शिरसाट, पिंपळगाव टप्पा, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, त्यावेळेला अहमदनगर आणि आता अहिल्यानगर म्हणतात, या ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझे 7वी पर्यंतचे शिक्षण झाले। माझे आजोबा शेती करत असायचे आणि मला मामा नसल्या कारणामुळे मला त्या ठिकाणी नेलं गेलं। मी खूप छोटा होतो, मला समजत देखील नव्हतं। साधारणतः 3-4 महिन्याचा मी असेल तेव्हा माझ्या आजीने मला तिकडे नेलं। माझं चांगलं छान पद्धतीने शिक्षण देखील त्यांनी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत केलं। परंतु यामधल्या काही आठवणी आल्याशिवाय, मनामध्ये आल्याशिवाय, दाटून आल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून मनात जे दाटून आलं ते कधीतरी मोकळं केलं पाहिजे असं म्हणतात। असंच एकदा मी 1लीच्या वर्गात होतो आणि 1लीच्या वर्गात शिकत असताना मला वर्ग शिक्षक सर्जेराव आंधळे गुरुजी होते। जेरेवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील ते होते। मी ज्या दिवशी शाळेत जाणार नाही त्यावेळेस ते माझ्या मामाच्या घरी, म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी मोठी मुलं पाठवायचे आणि मला शाळेमध्ये ते मोठी मुलं उचलून घेऊन जायचे। असं अनेक वेळेस झालं। नंतर मग मी शाळेत जाऊ लागलो। गुरुजी त्यावेळेचे गीत मला आजही आठवते, आजही मला ते स्मरणात आहे। गीत एक आंगणगाडीचं गीत होतं आणि माझं कोकरू कोकरू हे गीत होतं। त्यानंतर गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, असे असंख्य गीतं गुरुजी स्वतः वेगळ्या पद्धतीने आम्हाला शिकवत असत, त्याचा अर्थ सांगत असत। त्याचबरोबर त्या गीताच्या तालावरती ते नाचत असत। कधी एखादा प्रसंग खाली जमिनीवर पडण्याचा असला तरी देखील ते पटकन असे जमिनीवर पटकन पडायचे आणि आम्हाला देखील जमिनीवर पडायला भाग पाडायचे। आंधळे गुरुजीचा स्वभाव तसा अतिशय कडक। त्यांना शिस्तीमध्ये आणि नियमामध्ये राहणारेच विद्यार्थी आवडायचे। मी मात्र खूप डॅम्बिस होतो। मी गुरुजीचे सुरुवातीला कधी ऐकतच नव्हतो।